ज्ञानविज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित राजे विजयसिंह डफळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज डफलापूर. मी प्राध्यापक M.R. बन्ने आपल्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 12वी या वर्गाचे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाच्या युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स म्हणजेच भागीदारीची ओळख व भागीदारीची अंतिम खाती या युनिटला सुरुवात करणार आहोत. या युनिटमध्ये 2 भाग केलेला आहे. इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. तर आज आपण पहिला भाग इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप या भागाचं या ठिकाणी संकल्पना स्पष्ट करणार आहोत. या भागामध्ये मीनिंग ऑफ पार्टनर्स, डेफिनेशन, फीचर्स ऑफ पार्टनरशिप आणि पार्टनर्स डीड इत्यादींचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. चला तर मीनिंग ऑफ पार्टनरशिप हे बघण्याआधी मला या ठिकाणी एक निवेदन करायचं आहे की गतवर्षी इयत्ता 11वी मध्ये आपण सर्व सोल ट्रेडर्स फायनल अकाउंट अभ्यासलात. म्हणजे एक व्यक्ती एकल व्यापारी अंतिम खाती. त्यामध्ये एकच व्यक्ती व्यवसाय त्या ठिकाणी सांभाळत असतो. मात्र या एकल व्यापारी व्यवसायामध्ये अनेक मर्यादा आहेत. ती मर्यादा दूर करण्यासाठी या भागीदारीच्या संकल्पनेला सुरुवात झाली. त्याला आपण पार्टनरशिप म्हणतो. चला तर मीनिंग ऑफ पार्टनरशिप काय आहे पाहूया. पार्टनरशिप इज अन असोसिएशन वेअर there is an association of 2 or more persons coming together to carry on business with a view to share profit or losses of a firm. याचा अर्थ भागीदारी ही एक व्यवसाय संघटना आहे. ही 2 किंवा जास्त व्यक्तींची संघटना होय. भागीदारीत या सर्व व्यक्ती व्यवसाय करण्याच्या हेतूने आणि व्यवसायातील नफा तोटा आपसात वाटून घेण्याच्या हेतूने एकत्र येतात. त्याच्यानंतर डेफिनेशन बघा, व्याख्या पाहूया. दोन्ही भाषेत या ठिकाणी दिलेला आहे. शक्य असल्यास तुम्ही दोन्ही पद्धतीने ही नोट्स समजून तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता. पहा, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 4 डिफाइन्स द पार्टनरशिप ॲज इट इज द रिलेशन बिटवीन पार्टनर्स who agree to share the profits of business carried on by all or any one of them acting for all. मराठीत बघा, भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 4 नुसार ही व्याख्या आहे. सर्वांनी किंवा सर्वातर्फे एकाने चालविलेल्या व्यवसायातील नफ्याची आपसात वाटणी करण्याचे ज्या व्यक्तीने मान्य केले आहे त्या व्यक्तींच्या परस्परातील संबंधांना भागीदारी असे म्हणतात. 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात, लक्षात ठेवा. त्या सर्वांनी मिळून संयुक्तपणे त्या ठिकाणी व्यवसाय चालवतात. या व्याख्येनंतर या व्याख्येच्या वरून आपल्याला या ठिकाणी भागीदारीची काही वैशिष्ट्ये स्पष्ट करता येईल. दोन्ही भाषेत वैशिष्ट्ये लिहून आहेत बघा. फर्स्ट फीचर आहे किंवा वैशिष्ट्य ॲग्रीमेंट. त्याला मराठीत करार असं म्हणतात. बघा, पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. इट कुड बी रिटन ऑर ओरल. अ रिटन ॲग्रीमेंट इज प्रेफर्ड टू सो दॅट इट कॅन बी यूज्ड ॲज अ प्रूफ इन द कोर्ट ऑफ लॉ. ॲज सच रिटन ॲग्रीमेंट इज नोन ॲज पार्टनरशिप डीड. काय म्हटलेलं आहे बघा, भागीदारीची निर्मिती ही करारातून होते. हा करार लेखी किंवा तोंडी असू शकतो.
भविष्यकालीन संघर्ष टाळण्यासाठी हा करार लिखित असणे हितावह ठरते. या लेखी करारालाच भागीदारी विलेख इंग्लिशमध्ये पार्टनरशिप डीड असे म्हणतात. एक लक्षात ठेवा, करार त्या सर्वांच्यामध्ये होत असते. करार तोंडी असू शकतो किंवा लेखी, असं काही बंधन नाही किंवा लेखीच असायला पाहिजे किंवा तोंडी असायला पाहिजे. मात्र काय भविष्यात तंटे वगैरे निर्माण झाल्यास ती निरसन करण्यासाठी शक्यतो करार हा लेखी असणे खूप हितावह ठरणार आहे. नेक्स्ट दुसरं काय वैशिष्ट्य बघा, नंबर ऑफ पार्टनर्स, भागीदारांची संख्या किती असणार आहे. मिनिमम 2 पार्टनर्स आर needed to start partnership firm and the maximum number of partners are 50 according to Companies Act 2013 amendment in 2014. याचा अर्थ 2000 कंपनी कायदा 2013 मध्ये कायदा झाला आहे. तो सुधारित अंमलबजावणी 2014 मध्ये झालेला आहे. त्यानुसार भागीदारीची निर्मिती करण्यासाठी कमीत कमी 2 व्यक्तींची आवश्यकता आहे, तर जास्तीत जास्त 50 ही मर्यादा ठरलेली आहे. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50. नंबर 3, लॉफुल बिझनेस, कायदेशीर व्यवसाय. बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शुड बी लॉफुल. इट कॅन नॉट अंडरटेक बिझनेस विच इज नॉट अलाउड बाय स्टेट. याचा अर्थ भागीदारी ही कायद्याने परवानगी असलेल्या व्यवसायाचे संचालन करू शकते. अवैध व्यवसाय हे कायद्याने मान्य नाही. भागीदारी संस्थेच्या व्याख्येत सुद्धा कोणत्याही अवैध संघटनेला मान्यता नाही, म्हणजे बेकायदेशीर व्यवसाय करता येत नाही. नंबर 4, शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. पार्टनरशिप हॅव टू शेअर profits and losses according to the ratio given in the agreement. If the agreement is silent about the ratio, the profit and loss sharing will be equal. याचा अर्थ लक्षात ठेवा, भागीदारीचा हेतू जास्तीत जास्त नफा कमविणे हा असतो. भागीदारी करारामध्ये नफा वाटपाचे प्रमाण दिलेले असते. कशात? करारामध्ये. सर्व भागीदार त्याच प्रमाणात नफा तोटा वाटून घेतील असे अपेक्षित असते. जर भागीदारी करारामध्ये नफा तोटा वाटपाचे प्रमाण दिले नसेल तर मात्र नफा तोटा समान प्रमाणात वाटून घेतील. समजलं? नंबर 5, अनलिमिटेड लायबिलिटी. भागीदारांची जबाबदारी अमर्यादित असते. बघा, द लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इज अनलिमिटेड, जॉईंट and several, that is partners are liable till the last rupee in their pocket. If assets of business is not sufficient to pay liabilities, then personal property can be used. अर्थ असा आहे, भागीदारीतील सर्व भागीदारांची जबाबदारी अमर्यादित असते, संयुक्त असते. याचा अर्थ असा आहे, जोपर्यंत भागीदारी संस्था व्यवस्थितपणे चालते प्रश्नच निर्माण होत नाही. समजा भविष्यात भागीदारी संस्थेला प्रचंड तोटा झाला, देणी निर्माण झाली, देणी भागविण्यासाठी व्यवसायाची मालमत्ता प्रॉपर्टी कमी पडली, तर त्या भागीदारांच्या वैयक्तिक मालमत्तेतून ती भागवावी लागते. लक्षात ठेवा. नंबर 6, रजिस्ट्रेशन, नोंदणी. कशाची? भागीदारी संस्थेची. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, registration of partnership firm is optional, but registration of partnership firm is compulsory only in the state of Maharashtra with effect from 1st April 2005. भागीदारी संस्थेची नोंदणी अनिवार्य नाही, ती ऐच्छिक आहे. लक्षात येते का बघा? परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये 1 एप्रिल 2000 पासून अनिवार्य करण्यात आलेली आहे. भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारीची नोंदणी ही ऐच्छिक असली तरी भागीदारी कराराची नोंदणी करणे कायद्याच्या दृष्टीने सुरक्षित ठरते. नंबर 7, जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. ऑल पार्टनर्स हॅव इक्वल राईट्स in managing the firm, so all partners are jointly responsible for the management of firm.
याचा अर्थ भागीदारीतील सर्व भागीदारांना समान अधिकार असतात, म्हणून सर्व भागीदार संयुक्तपणे संस्थेच्या व्यवस्थापनाला जबाबदार असतात. नंबर 8, प्रिन्सिपल अँड एजंट. Each partner works in twofold capacities, that is, principal and agent. A partner acts as a principal of the firm with outsiders, and with other partners he acts as an agent. याचा अर्थ भागीदारीतील सर्व भागीदार प्रधान आणि अभिकर्ता म्हणून काम करतात. म्हणजेच तिराहित व्यक्तींच्या बरोबर ज्यावेळेला एखादा भागीदार व्यवहार करतो तेव्हा प्रधान म्हणून त्या ठिकाणी कार्य करतो आणि इतर भागीदारांच्या बरोबर अभिकर्त्या या नात्याने कार्य करत असतो. आणि लास्ट फीचर बघा, डिझोल्युशन, भागीदारी संस्थेची विसर्जन. अ पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व्ड थ्रू ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स. इफ अ पार्टनर वॉन्ट्स टू क्लोज द फर्म ही कॅन डिझॉल्व द फर्म गिव्हिंग 14 days notice. The firm can also be dissolved if a partner dies or retires, becomes insolvent or insane. याचा अर्थ भागीदारी संस्थेचे करारात ठरल्याप्रमाणे किंवा ठरल्याप्रमाणे विसर्जन करता येते, किंवा समजा एखाद्या भागीदाराला वाटल्यास 14 दिवस अगोदर सूचना देऊन संस्था विसर्जन करू शकतो, किंवा एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला, एखादा भागीदार निवृत्त झाला किंवा नादार घोषित म्हणजे दिवाळखोर घोषित झालेला आहे, तेव्हा भागीदारी संस्था विसर्जित होऊ शकते. ठीक आहे, ही झाली भागीदारी संस्थेची एकूण 9 वैशिष्ट्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट एक भाग आहे, याच्यामध्ये पार्टनरशिप डीड एक भाग आहे. ते काय आहे आपण बघूया. पार्टनरशिप डीड याला भागीदारी विलेख असे म्हणतात मराठीमध्ये. सुरुवातीलाच आपण वैशिष्ट्यामध्ये 1 नंबर ॲग्रीमेंट असं अभ्यासलो. आता डीड काय आहे पहा. द डॉक्युमेंट कंटेन्स द पार्टनरशिप ॲग्रीमेंट अमंग द पार्टनर्स इज कॉल्ड पार्टनरशिप डीड. इट कंटेन्स द रूल्स अँड रेग्युलेशन फ्रेम्ड फॉर द इंटरनल मॅनेजमेंट. याचा अर्थ भागीदारी करारात लिखित स्वरूपातच असावा अशी सक्ती नाही. भागीदारी करार काही वेळा भागीदारामध्ये वाद निर्माण झाल्यास लिखित भागीदारी कराराचा सर्व भागीदारांना उपयोग होतो. म्हणून आता बघा काय म्हणतात, भागीदारीच्या लिखित कराराला भागीदारी विलेख असे म्हणतात. या भागीदारी लिखित करारात अटी व नियम असतात, ज्यामुळे संस्थेचे अंतर्गत व्यवस्थापन सुरळीत चालते. एका अर्थाने भागीदारी संस्थेची नियमावलीच असते. आता या भागीदारीमध्ये भागीदारी डीडमध्ये, भागीदारी विलेख याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट असतात किंवा कंटेंट्स ऑफ द पार्टनरशिप डीड बघा. नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्म अँड इट्स बिझनेस. भागीदारी संस्थेचे नाव, पत्ता आणि मुख्य व्यवसाय. नंबर 2, नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑल पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप. भागीदारांची नावे, पत्ते आणि भागीदारीतील कालावधी. नंबर 3, कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल द पार्टनर्स. सर्व भागीदारांचे भांडवल योगदान किती असणार आहे. नंबर 4, रेशिओ इन विच प्रॉफिट्स लॉसेस आर टू बी शेअर्ड. भागीदारांचे नफा तोटा विभाजनाचे प्रमाण कसे असणार आहे. नंबर 5, राईट्स, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ द पार्टनर्स. भागीदारांचे अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या कशा असणार आहे. नंबर 6, प्रोव्हिजन्स रिलेटेड टू ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ एक्सेट्रा ऑफ पार्टनर्स. भागीदारांच्या प्रवेश, निवृत्ती, मृत्यू इत्यादी संबंधी प्रक्रिया कशी असेल. नंबर 7, रेशो ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, लोन, ड्रॉविंग्ज एटसेट्रा. जर व्याज घ्यायचं असेल तर भांडवला किती टक्के व्याज असेल, कर्ज घेतले असतील तर कर्जावर किती टक्के, किंवा व्यवसायातील काही रक्कम उचल म्हणून केली असतील तर त्याच्यावर किती टक्के व्याज असणार आहे याचा उल्लेख असतो.
नंबर 8, सॅलरीज कमिशन एटसेट्रा इफ पेएबल टू एनी पार्टनर्स. जर भागीदारांनी त्या व्यवसायामध्ये कर्मचारी किंवा एजंट म्हणून काम करत असतील तर ते वेतन घ्यायचं काय आणि किती प्रमाणात, आणि ते त्या ठिकाणी एजंट म्हणून काम करत असतील तर कमिशन किती असेल. नंबर 9, सेटलमेंट ऑफ अकाउंट्स ऑफ डिझोल्युशन ऑफ द फर्म. भागीदारीच्या विसर्जनाची प्रक्रिया व विसर्जनानंतर खात्याचे हिशोब चुकते कशा पद्धतीनं करायचं आहे. आणि नंबर 10, मेथड ऑफ सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट अमंग द पार्टनर्स. भागीदारांमध्ये वाद किंवा तंटा निर्माण झाल्यास कशा पद्धतीने निवारण करायचं आहे. आणि लास्ट 11, एनी अदर रिलेशन टू द कंडक्ट ऑफ बिझनेस. सर्व भागीदारांना मान्य असलेल्या इतर काही अटी शर्ती असतील ते या सर्व गोष्टी या पार्टनरशिप डीडमध्ये समाविष्ट असतात. तो थोडक्यात त्यांच्यात ठरलेला तो एक मसुदा असणार आहे. ठीक आहे. आज आपण या ठिकाणी भागीदारी म्हणजे काय, भागीदारीचा अर्थ, व्याख्या, भागीदारीची वैशिष्ट्ये आणि शेवटी पार्टनरशिप डीड या भागाचा अभ्यास केलो. नेक्स्ट भाग असणार आहे इंडियन पार्टनरशिप ॲक्टमधील काही प्रोव्हिजन्स आहेत, म्हणजे भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार मधील काही तरतुदी आहेत ते पुढील भागात पाहणार आहोत. ठीक आहे, इथेच थांबतो. धन्यवाद.